वाशिम जिल्ह्यातील भोयनी तालुका मानोरा व दादगाव तालुका कारंजा लाड हे दोन गाव प्रतिबंधित क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे। या क्षेत्रातील नागरिक शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी विशेष उपाययोजना जिल्हा प्रशासनाने तयार केल्या आहे। SOP शेतकऱ्यांना बियाणे, खते बांधावरच मिळणार, स्वस्त धान्य दुकानाचे धान्यही घरपोच देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे। कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेल्या भोयनी तालुका मानोरा व दादगाव तालुका कारंजा लाड या दोन गावांना प्रतिबंधित क्षेत्र कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले आहे। याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांनी 4 जून रोजी निर्गमित केले आहे। आगामी खरीप हंगाम लक्षात घेऊन प्रतिबंधित क्षेत्रातील शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येत आहे। दोन्ही गावामधील शेतकऱ्यांना खरीपमध्ये पेरणीसाठी लागणारे बियाणे, खते त्यांच्या बांधावरच उपलब्ध करून द्यावे, तसेच शेती अवजारे व तत्सम कृषी विषयक खरेदीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी नियोजन करून सदर साहित्य विकणाऱ्या आस्थापनाकडून साहित्य उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करावा। प्रतिबंधित क्षेत्रातील पात्र शेतकऱ्यांना 20 जून पर्यंत पीक कर्ज उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुद्धा बँक व तालुका कृषी अधिकारी यांनी करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे। तसेच अत्यावश्यक सेवा वगळता प्रतिबंधित क्षेत्रात शासकीय कामासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही चारचाकी वाहनांना प्रवेश राहणार नाही। तसेच प्रतिबंधित क्षेत्रातून चारचाकी वाहनांना बाहेर पडता येणार नाही। संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्फत याबाबतची कार्यवाही केली जाणार असल्याचे SOP मध्ये नमूद करण्यात आले आहे। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड।